हॅलो स्टुडंट्स, कालच्या लेक्चरला आपण डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी ही कॉन्सेप्ट डिस्कस केली. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स फाइंड आउट केले आणि आपण बोललो होतो की आजच्या लेक्चरला या डायमेन्शनल ॲनालिसिसचे नक्की काय फायदे आहेत फिजिक्समध्ये याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. करेक्ट? नाउ बेटा, फर्स्ट ऑफ ऑल, the first use of dimensional analysis that I am going to talk about is to verify correctness of physical equation. फिजिक्स मधलं कुठलंही इक्वेशन, कुठलाही फॉर्म्युला हा सगळ्यात पहिल्यांदी डायमेन्शनली करेक्ट असायला लागतो. फिजिक्समध्ये कुठल्याही इक्वेशनमध्ये, कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये ज्या कुठल्या टर्म्स इन्व्हॉल्व्ड असतात त्या प्रत्येकाचे डायमेन्शन सेम असले पाहिजे. म्हणजे काय? आपण एक कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलो होतो बघा. v इज इक्वल टू u प्लस at. आठवते? v इज अ फायनल वेलॉसिटी, u इज अ इनिशियल वेलॉसिटी, a एक्सिलरेशन, t टाइम. करेक्ट? आता या इक्वेशनमध्ये पहिली गोष्ट, किती टर्म्स इन्व्हॉल्व्ड आहेत? या इक्वेशनमध्ये 3 टर्म्स इन्व्हॉल्व्ड आहेत, v, u आणि at. हे इक्वेशन करेक्ट असण्यासाठी सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट असते की या इक्वेशनच्या दोन्ही टर्म्सचे, तीनही टर्म्सचे रादर डायमेन्शन्स सेम पाहिजे. साधी गोष्ट आहे. LHS आणि RHS इक्वल असण्यासाठी दोन्ही बाजूचे युनिट सेम पाहिजेत. युनिट सेम पाहिजेत म्हणजे डायमेन्शन सेम पाहिजेत. त्याचप्रमाणे जर मला ॲडिशन करायचे असेल दोन गोष्टींचे, ओके, दोन फिजिकल क्वांटिटीचे, युनिट सेम पाहिजे, डायमेन्शन्स सेम पाहिजेत. बघा, इथे वेलॉसिटी आहे. दोन फिजिकल गोष्टी ॲड करायच्या असतील, 7 मीटर पर 5 किलोग्रॅम, विल इट हॅव एनी मिनिंग? याला काही अर्थच नाही आहे. वी कॅनॉट ॲड 7 मीटर अँड 5 किलोग्रॅम. सो जेव्हा मला दोन क्वांटिटीजचं ॲडिशन करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, त्यांचे युनिट सेम पाहिजेत. युनिट सेम पाहिजेत म्हणजे त्यांचे डायमेन्शन्स पण सेम पाहिजेत. बरोबर आहे? थोडक्यात या इक्वेशनमध्ये असणाऱ्या तीनही टर्म्सचे डायमेन्शन्स काय पाहिजेत? सेम पाहिजेत. हे असंही बोललं जातं की फिजिक्समध्ये, फिजिकल इक्वेशनमध्ये इक्वॅलिटी, ॲडिशन, सबट्रॅक्शन, ओके, हे चिन्ह आले की त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या टर्म्सचे डायमेन्शन्स सेम पाहिजेत. म्हणजे या इक्वॅलिटीच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला v आहे, राईट हँड साईडला u आहे, दोघांचे डायमेन्शन सेम पाहिजेत. या प्लसच्या लेफ्टला u आहे, राईटला at आहे, दोघांचे डायमेन्शन्स सेम पाहिजेत. याला म्हणतात लॉ ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. काय म्हणतात त्याला? लॉ ऑफ होमोजिनिटी. ओके, फिजिकल इक्वेशनमध्ये एव्हरी टर्म शुड हॅव सेम डायमेन्शन्स. ओके, इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. होमोजिनियस डायमेन्शन्स किंवा सेम डायमेन्शन्स असले पाहिजेत प्रत्येक टर्मचे. बघा बरं, आता या इक्वेशनमध्ये आहेत का प्रत्येक टर्मचे सेम डायमेन्शन्स? पटकन बघा. v इक्वल टू u प्लस at. बघा बेटा, याच्यात पहिली टर्म आहे v, फायनल वेलॉसिटी. आठवतंय ना कायनेमॅटिकल इक्वेशन मधला? या v चा अर्थ होतो फायनल वेलॉसिटी. आता कुठली वेलॉसिटी म्हटलं की डायमेन्शन्स काय असले पाहिजेत? m0, l1, t⁻⁻1. u, इनिशियल वेलॉसिटी. व्हॉट आर द डायमेन्शन्स? कुठली वेलॉसिटी म्हणजे डायमेन्शन सेम असणारच आहेत. at, पुढची टर्म आहे, एक्सिलरेशन इनटू टाइम. सो डायमेन्शन्स ऑफ एक्सिलरेशन m0, l1, t⁻² मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ टाइम. करेक्ट? सिम्प्लिफाय केलं काय होणार आहे बेटा? m0, l1, t⁻² प्लस 1 मायनस 1. ऑब्झर्व करा, या तिघांचेही डायमेन्शन्स ओके, याला इक्वेशन 1 म्हटलं, याला 2 म्हटलं आणि याला 3 म्हटलं. या तिघांचेही डायमेन्शन्स काय आहेत? सेम आहेत. तिन्ही टर्म्सचे डायमेन्शन्स काय आहेत? सेम आहेत. याचा अर्थ काय? हे इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस आहे. काय हे इक्वेशन? दिस इक्वेशन इज डायमेन्शनली होमोजिनियस. फिजिक्समधलं कुठलंही इक्वेशन हे डायमेन्शनली होमोजिनियसच असतं. ओके, क्वेश्चन असा प्रकारे विचारला जातो आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये, व्हेरीफाय
whether this equation is dimensionally homogeneous or not. ओके, हे इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस आहे की नाही हे व्हेरीफाय करा. काय इक्वेशन आहे? एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. बघा मी कसं करतो हे डायमेन्शनली होमोजिनियस आहे की नाही व्हेरीफाय. किती टर्म्स आहेत तिथे? सुद्धा 3 टर्म्स आहेत. एस यू टी हाफ ए टी स्क्वेअर. प्रत्येकाचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. एस इज डिस्प्लेसमेंट. व्हाट आर द डायमेन्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट? m0 l1 t0. correct. ut, what are the dimensions of ut? Dimensions of u into dimensions of t. correct. velocity into time. so काय simplification will m raised to 0 plus 0 0, l raised to 1 plus 0 1, minus 1 plus 1 0. ओके, सेम डायमेन्शन्स आले पहा जे डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स होते. तिसरी टर्म काय आपली? हाफ ए टी स्क्वेअर. हाफ इज अ कॉन्स्टंट नंबर. इट डझंट हॅव एनी युनिट, इट डझंट हॅव एनी डायमेन्शन्स. सो डायमेन्शन्स ऑफ ए एक्सिलरेशन इंटू डायमेन्शन्स ऑफ टी स्क्वेअर. ए एक्सिलरेशनचे डायमेन्शन्स काय आहेत? m0 l1 t रेस टू मायनस 2. टी चे डायमेन्शन्स, टाइमचे डायमेन्शन्स काय? t रेस टू 1, त्याचा स्क्वेअर आहे. हो की नाही? त्याचा स्क्वेअर. सो हे सिम्प्लिफाय केलं तर काय होणार आहे? बघा m0 l1 t रेस टू मायनस 2 इंटू t रेस टू 1 रेस टू 2. सो इट विल बी t रेस टू 2. ओके, मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 2 प्लस 2 टी रेस टू 0 होणार. सो हे सुद्धा डायमेन्शन्स काय येणार आहेत आपले? सिम्प्लिफाय केल्यावर इथं लिहितो मी m0 l1 t0. ऑब्झर्व करा या तीनही टर्म्सचे डायमेन्शन्स काय आले? सेम आले. याचा अर्थ हे इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस आहे. फिजिक्स मधलं कुठलंही इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियसच असतं. पण बेटा फिजिक्स मधलं इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस असतं. डायमेन्शनल होमोजिनिटी ही नेसेसरी कंडिशन आहे, असायलाच पाहिजे. पण फक्त डायमेन्शनली इक्वेशन करेक्ट आहे म्हणजे ते करेक्ट इक्वेशन आहे असं नाही. काय बोलतो कळतंय? इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस असायलाच पाहिजे, पण फक्त डायमेन्शनली होमोजिनियस आहे म्हणून ते इक्वेशन करेक्ट आहे असं होणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर मी असं इक्वेशन लिहिलं, हा हाफ नाही लिहिला, तर आता हे सुद्धा इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियसच येईल, कारण हाफला तर काही युनिट नाहीये, डायमेन्शन्स नाहीये. हे सुद्धा इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस येईल, परंतु हे करेक्ट इक्वेशन आहे का? नाही. सो इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस आहे म्हणजे ते करेक्टच असलं पाहिजे असं नाही. पण करेक्ट इक्वेशन जर असेल तर ते डायमेन्शनली होमोजिनियस असलंच पाहिजे. म्हणून मी काय शब्द वापरलाय? डायमेन्शनल होमोजिनिटी इज नेसेसरी कंडिशन बट नॉट सफिशियंट. नेसेसरी बट नॉट सफिशियंट म्हणजे काय? आवश्यक आहे मात्र पुरेसी नाहीये. येते लक्षात? इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस आहे म्हणजे करेक्टच आहे असं नाही. हा, पण करेक्ट असण्यासाठी डायमेन्शनल होमोजिनिटी असायलाच पाहिजे. बरं, आता मी तुम्हाला सांगितलं की या पार्टवर बोर्ड एक्झामला कसे क्वेश्चन येतात. कसे क्वेश्चन येतात? हा क्वेश्चन आला किंवा हा क्वेश्चन, व्हेरीफाय दॅट दिस इक्वेशन इज डायमेन्शनली होमोजिनियस, किंवा होमवर्कला एक घ्या, व्हेरीफाय दॅट इक्वेशन इज डायमेन्शनली होमोजिनियस. ओके, घरी सॉल्व करा तुम्ही. व्हेरीफाय दॅट दिस इक्वेशन इज डायमेन्शनली होमोजिनियस. आता यावरती एंट्रन्स एक्झामला कसा प्रश्न येतो? 2013च्या नीटला आलेला क्वेश्चन मी घेतो. व्हॅल्यूज थोड्याफार इकडं तिकडं चेंज केल्या असतील मी. ओके, बेसिक क्वेश्चन तोच आहे. बघा क्वेश्चन कसा आहे. ओके, नीटला 2013 ला
या प्रकारचा क्वेश्चन आला होता. बघा क्वेश्चन असा आहे, फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल इज गिवन बाय अल्फा एक्स स्क्वेअर प्लस बीटा व्ही. Force acting on a particle is alpha x square plus beta v, where F is force, x is displacement, and v is velocity. Find dimensions of alpha and beta. Find dimensions of alpha and beta. ओके, सो 11वीच्या फिजिक्समध्ये पहिल्या वीकमध्ये शिकलेल्या कॉन्सेप्टवरती 2 वर्षानं जेव्हा नीटची परीक्षा फायनल झाली असेल 2013, म्हणजे त्या मुलांनी जून 2011 मध्ये जे शिकलंय ते त्यांना कधी विचारलंय मे 2013ला. बरोबर आहे. हे इक्वेशन दिलंय आणि म्हटलंय की इथे एफ फोर्स आहे, एक्स डिस्प्लेसमेंट आहे, व्ही वेलॉसिटी आहे, एफ इज गिवन ॲज अल्फा एक्स स्क्वेअर प्लस बीटा व्ही. फिजिक्स मधलं कुठलं तरी इक्वेशन आहे. अल्फा आणि बीटाचे डायमेन्शन्स काय. बघा इथे आता मला हे इक्वेशन माहिती असण्याची गरज आहे का नाही. हे काय कुठलं इक्वेशन असेल ते असू द्यात, मला अल्फा आणि बीटाचे डायमेन्शन्स काढायचे. बरोबर आहे. कसे फाइंड आउट करणार, काय लॉजिक आहे. लॉजिक आहे की जर हे फिजिक्स मधलं इक्वेशन असेल तर यातल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स सेम असले पाहिजेत. नुसते LHS इक्वल टू RHS नाही, तर याचे जे डायमेन्शन्स तेच याचे डायमेन्शन्स तेच याचे डायमेन्शन्स. ऑल द 3 टर्म्स शुड हॅव सेम डायमेन्शन्स. एग्री. तीनही टर्म्सचे डायमेन्शन्स काय पाहिजेत, सेम. म्हणजे मॅथमॅटिकली स्पीकिंग हा जो अल्फा एक्स स्क्वेअर आहे याचे डायमेन्शन्स आणि हा जो फोर्स आहे याचे डायमेन्शन्स, दोघांचे डायमेन्शन्स काय पाहिजेत, सेम पाहिजेत. एग्री. म्हणजे व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ अल्फा, एफ डिवायडेड बाय हा एक्स स्क्वेअर डिवाइड होईल. ओके, डायमेन्शन्सला डायमेन्शनल इक्वेशन पण म्हणतात. ओके, मग अशी मी सांगायचं विसरलो मागच्या लेक्चरला, डायमेन्शन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज ऑल्सो कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. सो व्हॉट इज डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ फोर्स, म्हणजे फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत, m1 l1 t⁻², divided by x. x is displacement, dimensions is L1, त्याचा स्क्वेअर आहे. लॉज ऑफ इंडायसेस नीट वापरता यायला पाहिजेत. काय होणार बेटा, m1 l1 t⁻² अपॉन l2. इज इट ओके. पुढे काय होईल, m1 l⁻² - 2 -1 t⁻². Do you agree? Correct. So beta these are the dimensions of alpha. काय आले अल्फाचे डायमेन्शन्स, m1 l⁻⁻1 t⁻². काय लॉजिक वापरलं मी, जे फोर्सचे डायमेन्शन्स तेच अल्फा एक्स स्क्वेअरचे डायमेन्शन्स. पुढचे तुम्हाला काढता येतील बीटाचे डायमेन्शन्स. ओके, पॉज करा आणि पुढचे बीटाचे डायमेन्शन्स तुम्ही फाइंड आउट करून टाका. ओके, फील हॅपी, कारण हा क्वेश्चन तुम्हाला करता यायला लागला, करता आला म्हणजे तुम्हाला आता नीट सारख्या परीक्षेमध्ये 4 मार्क मिळू शकतात, है ना. सो पहिल्याच वीकमध्ये आपण फिजिक्सच्या पेपरमध्ये नीट सारख्या परीक्षेत 4 मार्क मिळवायला कॅपेबल होतोय. CET मध्ये पण अर्थातच या प्रकारचे क्वेश्चन येतात. हे झालंय. बरं, पुढचा पार्ट करूयात आपण. माझं सजेशन राहील ते तुम्ही स्वतः ट्राय करा आणि फक्त तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे चेक करा. ओके, किंवा मग अजून एकदा मी काय करतोय ते बघायचं असेल तर आता पुढची स्टेप, मला बीटाचे डायमेन्शन्स काढायचे. बघा या प्रत्येकाचे डायमेन्शन्स इक्वल आहेत. सो आता मी असंही म्हणू शकेल, डायमेन्शन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बीटा व्ही. बघा मी असं नाही म्हणत, एफ इक्वल टू बीटा व्ही असं म्हणतोय का रे मी. एम आय सेइंग दिस
की एफ इक्वल टू अल्फा एक्स स्क्वेअर, एफ इक्वल टू बीटा व्ही नाही. मी म्हणतोय की याचे डायमेन्शन सेम आहेत, या तिघांचे युनिट सेम आहेत. बरोबर आहे. सो वेन आय एम नॉट रायटिंग लाईक दिस, आय एम रायटिंग लाईक दिस. याचा अर्थ होतो क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. याचा अर्थ होतो डायमेन्शन सेम आहेत. मला हे म्हणायचंय. चला मग बीटाचे डायमेन्शन्स काय येतील? एफ डिवायडेड बाय व्ही. Correct. Force divided by velocity. What are the dimensions of force beta? m1 l1 t raised to minus 2, velocity l1 t raised to minus 1. Am I right? Correct. हे dimensions आहेत velocity चे. So काय dimensions आले बीटा चे? m1 l raised to 1 minus 1 0 t raised to minus 2 minus 1. सो -2 मायनस -1 म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. बरोबर ना. -2 मायनस -1 म्हणजे +1 -1. करेक्ट. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ बीटा. बघा बेटा अल्फा आणि बीटाचे डायमेन्शन सेम नाही येणार आहेत है ना. या तिन्ही टर्म्सचे डायमेन्शन्स काय येणार आहेत? सेम. आर यू गेटिंग माय पॉइंट? जे प्ले सगळ्यांना आहे. एक क्वेश्चन अशा प्रकारचा दिला तर तुम्हाला करता येईल का? आता करता ट्राय. बरं मी एक होमवर्कला क्वेश्चन देतो तुम्हाला या पद्धतीचा. ठीक आहे. झालं असेल लिहून टाका. इज इट ओके? चला आणि एक होमवर्कला क्वेश्चन घ्या. आता हा कळाला असेल तर क्वेश्चन असा येतो. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग some kind of motion is alpha t square plus beta v. ओके. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय? अल्फा टी स्क्वेअर प्लस बीटा व्ही. फाइंड डायमेन्शन्स ऑफ. हे दरवेळेस अल्फा बीटाच येणार नाही. ए बी येईल. चला ए बी घ्यायचं. बरं काही नाही लिहून झालं असेल, नाही बदलत. अल्फा बीटा पण हे ए बी असं आलं असतं. फाइंड डायमेन्शन्स ऑफ अल्फा अँड बीटा. यातला जो टी आहे इट स्टँड्स फॉर टाइम. यातला जो व्ही आहे इट स्टँड्स फॉर वेलॉसिटी. एक्स इज डिस्प्लेसमेंट. ओके. स्वतः सॉल्व करायचं आणि मला सांगा काय आन्सर आहे. ओके. व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही आन्सर सांगू शकता हो की नाही. सो एक्स इज इक्वल टू अल्फा टी स्क्वेअर प्लस बीटा व्ही. फाइंड डायमेन्शन्स ऑफ अल्फा अँड बीटा. सो बेटा आपण पहिला उपयोग शिकलो डायमेन्शनल ॲनालिसिसचा की कुठलंही नवीन फिजिक्सचं इक्वेशन आपल्याला सापडलं वाटलं तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला ते डायमेन्शनली व्हेरीफाय करायला लागतं. ओके. वी ऑलवेज हॅव टू व्हेरीफाय दॅट इक्वेशन डायमेन्शनली. याचा आपल्याला MCQ सोडवताना पण खूप उपयोग होईल फिजिक्समध्ये. बरोबर आहे. सपोज फिजिक्समध्ये काहीतरी क्वेश्चन विचारलाय आपल्याला. बरोबर. काहीतरी फॉर्म्युला डिराईव्ह करायला विचारलाय. 4 ऑप्शन्स आहेत. आपल्याला क्वेश्चन येत नाही पण आपल्याला हे माहिती आहे की जी काही क्वांटिटी विचारली बरोबर आहे त्याचा फॉर्म्युला काढायचा आहे. तो डायमेन्शनली काय असला पाहिजे? होमोजिनियस. बरोबर आहे. तिथे इन्व्हॉल्ड असणाऱ्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय असले पाहिजेत? होमोजिनियस. हा जो लॉ आहे डायमेन्शनल होमोजिनिटीचा याचा अर्थ साधा सरळ सिंपल होतो की फिजिक्समध्ये प्लस मायनस इक्वल टू. ओके. या साईनच्या दोन्ही बाजूला जे काही क्वांटिटीज असतील त्यांचे युनिट सेम पाहिजेत. कारण आपण ॲडिशन कधी करू शकतो फिजिकल क्वांटिटीजची? जर त्यांचे युनिट सेम असतील तर. 5 सेकंद प्लस 3 न्यूटन या ॲडिशनला काही अर्थ नाही. या सबट्रॅक्शनला 5 सेकंद मायनस 3 न्यूटन या सबट्रॅक्शनला काही अर्थ नाही. दोन क्वांटिटी इक्वल असतील अर्थातच त्यांचे युनिट सेम असले पाहिजेत. असं होईल का की 4 जूल इज इक्वल टू 5 सेकंद असं म्हणू शकतो का आपण? कधीच होणार नाही असं. किंवा 4 जूल इक्वल टू 4 सेकंद. नॉट पॉसिबल. इक्वॅलिटी कधी शक्य आहे
युनिट सेम असतील तरच, डायमेन्शन सेम असतील तरच. चला, ही पहिली गोष्ट कळाली आपल्याला. एनी इक्वेशन इन फिजिक्स शुड बी डायमेन्शनली होमोजिनियस. सो डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं एखादं इक्वेशन करेक्ट असू शकतं का हे आपल्याला व्हेरीफाय करता येतं. सगळ्यात पहिल्यांदा ते डायमेन्शनली करेक्ट असलं पाहिजे. ओके, गुड. लेट अस डिस्कस अबाउट सेकंड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. टू ऑब्टेन conversion factor between unit of same quantity under different system. To obtain conversion factor between unit of same quantity under different system, डायमेन्शनल ॲनालिसिसचा उपयोग होतो. कशा पद्धतीनं, हाऊ वी कॅन यूज डायमेन्शनल ॲनालिसिस. कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम क्वांटिटी अंडर डिफरंट सिस्टीम. ओके, हे करण्यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसचा काय उपयोग होतो, एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती असेल की SI सिस्टीममध्ये वर्कचं युनिट आहे जूल. व्हॉट इज युनिट ऑफ वर्क? जूल इज द युनिट ऑफ वर्क इन SI सिस्टीम. आणि CGS सिस्टीममध्ये वर्कचं युनिट आहे अर्ग. व्हॉट इज युनिट ऑफ वर्क? अर्ग. आणि मला जूल आणि अर्गमध्ये कन्वर्जन फॅक्टर म्हणजे 1 जूल इक्वल टू हाऊ मेनी अर्ग्स. ओके, हा एक्स शोधायचा. एक्सला म्हणतात कन्वर्जन फॅक्टर. जूलचा कन्वर्जन अर्गमध्ये करायचं आहे. ओके, आता यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसचा उपयोग होतो, मदत होते. कशी ती बघा. सो आता जूल हे SI सिस्टीममधलं युनिट आहे आणि अर्ग हे CGS सिस्टीममधलं. इथे मी प्रॉपर लिहितो, SI सिस्टीम, CGS सिस्टीम. आणि सुरुवात कशी केली मी? लेट 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. ओके, आय वॉन्ट टू फाइंड दिस एक्स. बरं, पुढच्या स्टेपला डायमेन्शन्स लिहायचे दोन्ही बाजूला. ठीक आहे. लक्षात घ्या, आपण कुठल्या क्वांटिटीबद्दल बोलतोय? वर्क. सो वर्कचे डायमेन्शन्स काल फाइंड आउट केले होते. काय डायमेन्शन्स आहेत वर्कचे? बघा, M1 L2 T⁻². दीज आर डायमेन्शन्स ऑफ वर्क. मी दोन्ही साईडला डायमेन्शन्स लिहितो. M1 M⁻⁴, L⁻², T⁻². आता इकडं SI सिस्टीममध्ये आहे. सो मला पुढे जाऊन युनिट लिहायचे. सो इथे मी मुद्दाम M1 L1 T1 लिहितो. इकडे डायमेन्शन तेच M1 L2 T⁻², फक्त MLT M2 L2 T2 न दाखवतो. हे कशासाठी M1 L1 T1 किंवा M2 L2 T2? जस्ट टू इंडिकेट दॅट दिस इज यूज्ड फॉर SI सिस्टीम, दिस इज यूज्ड फॉर CGS सिस्टीम. इज इट ओके? पुढच्या स्टेपला आय एम गोइंग टू राईट युनिट्स. काय करणार आहे मी? युनिट्स लिहिणार आहे. बघा, सो इकडे काय? SI साईडला M⁻⁴. एमचं युनिट, मासचं युनिट काय SI सिस्टीममध्ये? किलोग्रॅम. सो दिस इज kg⁻⁴. लेंथचं युनिट काय SI सिस्टीममध्ये? मीटर. सो मीटर स्क्वेअर. टाईमचं युनिट काय SI सिस्टीममध्ये? सेकंद. सो सेकंद⁻². ओके, सो इथे प्रत्येक ठिकाणी युनिट लिहिले, त्याच्या पॉवर्स रिटेन केल्या. इकडे एक्स. फर्दर मास इज ग्रॅम, करेक्ट. लेंथ इज सेंटीमीटर. लेंथचं युनिट काय CGS सिस्टीममध्ये? सेंटीमीटर. टाईमचं युनिट दोन्ही बाजूला सेम आहे, सेकंद. सो व्हॉट इज एक्स नाव? हे सगळं डिवाइड करेल मी इकडे. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंद⁻² अपॉन ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर सेकंद⁻². इज इट ओके? इज इट फाइन?
बरोबर आहे. सेकंड रेस टू -2 सेकंड रेस टू -2 कॅन्सल केले. फर्दर x इज इक्वल टू, बघा आता सिम्प्लिफाय करायचे, किलोग्रॅमचे ग्रॅम करूयात. 1 किलोग्रॅम इज हाऊ मेनी ग्रॅम्स? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम. सिमिलरली 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. ओके, 1 मीटर इज व्हॉट? 100 सेंटीमीटर. मीटरचा स्क्वेअर आहे. करेक्ट. 100 इज रिटन ॲज 10⁻². हे नीट बघा. दिस मीटर इज replaced by 100 centimeter. Square is retained as it is. Gram centimeter square. So further I will cancel this gram. Correct. This will be 10⁻². So 10⁻³ into 10⁻⁴ centimeter square upon centimeter square. What will happen? I will cancel both this. So it will be 10⁻³ into 10⁻⁴, that is 10⁻⁷. सो हा जो कन्वर्जन फॅक्टर आला तो किती आला? 10⁻⁷. बेटा याचा अर्थ असा होतो, therefore 1 joule is equal to 10⁻⁷ erg. This 10⁻⁷ is a conversion factor between SI unit and CGS unit of work. वर्कचं SI युनिट आणि वर्कचं CGS युनिट यांच्यातला हा कन्वर्जन फॅक्टर आहे. 1 जूल इज इक्वल टू व्हॉट? 10⁻⁷ अर्ग. आर यू गेटिंग दिस? कळतंय सगळ्यांना? ओके. सो डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं अशा प्रकारे आपल्याला कन्वर्जन फॅक्टर ऑब्टेन करता येतो. ठीक आहे. एक क्वेश्चन देऊ तुम्हाला आता, तुम्ही करता. ओके. दुसरा यूज आहे डायमेन्शनल अनालिसिसचा, टू ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ सेम क्वांटिटी अंडर डिफरंट सिस्टीम. चला तुम्ही करा आता. कुठली क्वांटिटी देऊयात? डेन्सिटी करूयात आपण. चला, क्वेश्चन असा आहे, ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI अँड CGS युनिट ऑफ डेन्सिटी. ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर between SI and CGS unit of density. Between ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा SI युनिट काय डेन्सिटीचं? व्हॉट इज डेन्सिटी? डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. सो बेटा SI सिस्टीम मध्ये डेन्सिटीचं युनिट येणार किलोग्रॅम पर मीटर क्यूब, व्हॉल्यूमचं युनिट. आणि CGS युनिट काय येणार डेन्सिटीचं? व्हॉट विल बी CGS युनिट? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एग्री? मास पर युनिट व्हॉल्यूम. सो कशी सुरुवात करतो आपण? लेट इकडे SI साइड लिहितो, इकडे CGS साइड लिहितो, आणि लेट मी से दॅट 1 किलोग्रॅम पर मीटर क्यूब इज इक्वल टू x ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. बरं, यासाठी आपल्याला डेन्सिटीचं डायमेन्शन्स माहिती पाहिजेत. माहिती आहेत का डेन्सिटीचे डायमेन्शन्स? मासचे डायमेन्शन्स अपॉन व्हॉल्यूमचे. सो m⁻⁴, व्हॉल्यूमचे L⁻³ येतात, वरती गेल्यावर m⁻⁴, L⁻⁻³ T⁻�0. काय डायमेन्शन्स आहेत? काल ऑब्टेन केले होते बघा डेन्सिटीचे डायमेन्शन्स, m1 L3 L-3 T0. So writing dimensions on both sides, what will happen? m⁻⁴, L⁻⁻³ T⁻�0. SI साइडला आपण m1 L1 T1 वापरू, CGS साइडला आपण m⁻⁴. डायमेन्शन्स नाही बदलत. ओके, युनिट्स मात्र बदलतील. सो इकडे मी m2 L2 T2 वापरतो. Is it okay? Is equal to x times. We are interested in finding this x.
इज इट ओके? सो बेटा आता काय करायचं आहे आपल्याला, पटकन आपल्याला युनिट्स लिहायचेत. वी आर गोइंग टू राईट युनिट्स. What is the unit of mass in SI system? The unit of mass is kilogram. What is unit of length? Meter. Okay, time raised to 0 आहे, सो नाही लिहिलं तरी चालेल या पद्धतीनं. इज इक्वल टू x. What is unit of mass in CGS system? Gram. Length centimeter. Retain the power. First power नाही लिहिली तरी चालते. So what is x then? Kilogram meter raised to minus 3 gram centimeter raised to minus 3. Okay, so x is equal to, बघा हा किलोग्रॅम म्हणजे काय होतं? व्हॉट इज किलोग्रॅम? 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होतं? 1000 म्हणजेच 10 रेज टू 3. मीटर, 1 मीटर is 100 centimeter. Retain the power. मीटर रेस टू मायनस 3 होता, मीटरचा अर्थ लिहिला 100 सेंटीमीटर रेस टू मायनस 3 as it is. Gram like this. So what will happen? Gram will get cancelled. So x will be equal to 10 raised to 3 into, हे काय होईल? 10 raised to 2 raised to minus 3. So 2 into minus 3 will be 10 raised to minus 6 centimeter raised to minus 3 upon centimeter raised to minus 3. So हे जर सिम्प्लिफाय केलं काय येणार आहे बेटा? 10 raised to 3 into 10 raised to minus 6. So it will be 10 raised to 3 plus minus 6, that is 10 raised to minus 3. अर्थ होतो 1 kilogram per meter cube is equal to 10 raised to minus 3 gram per centimeter cube. This is conversion factor. बरोबर आहे, हा 10 raised to minus 3 काय आहे? कन्वर्जन फॅक्टर आहे बिटवीन SI अँड CGS युनिट ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, आय होप सगळ्यांना हे मी काय सांगितलं ते कळालंय. ओके, दिस इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. यावरती होमवर्कला तुम्हाला एक क्वेश्चन देतो, घरी ट्राय करा. ऑप्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI अँड CGS युनिट ऑफ प्रेशर. Okay, you have to do it at home. Obtain conversion factor between SI and CGS unit of pressure. बरं, आता दरवेळेस आपल्याला काय SI सिस्टीम आणि CGS सिस्टीम मध्येच कन्वर्जन फॅक्टर करायचे असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. ओके, एक एंट्रन्स एक्झाम याच्यावरती कसा प्रश्न विचारते. ओके, आपण आता हळूहळू एक्सपोजर आपलं एंट्रन्स एक्झामकडे वळवूयात की ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, जेई नीट सीईटीच्या परीक्षा आहेत, ओके, त्या कशा प्रकारे क्वेश्चन्स आपल्याला विचारतात. सो पुढचा क्वेश्चन मी घेतो या सेकंड यूज वरतीच डायमेन्शन अनालिसिसच्या, कन्वर्जन फॅक्टर, परंतु थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारला गेला आहे. ठीक आहे, करायचं. क्वेश्चन बघा, जेई मेन 2019 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. डेन्सिटी ऑफ मटेरियल इन SI युनिट इज 128 kilogram per meter cube. Find density in certain unit in which unit of mass is 50 gram. काहीतरी वेगळी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये मासचं युनिट 50 ग्रॅम आहे आणि लेंथचं युनिट 25 सेंटीमीटर आहे. तर त्या युनिटमध्ये या मटेरियलची डेन्सिटीची न्यूमेरिकल व्हॅल्यू काय असेल? हे युनिट काय रे? SI युनिट तर माहिती आहे, किलोग्रॅम पर मीटर क्यूब किंवा किलोग्रॅम मीटर रेज टू मायनस 3. नवीन सिस्टीम मध्ये डायमेन्शन्स बदलत नाहीत. सो व्हॉट इज युनिट इन न्यू सिस्टीम? काय युनिट नवीन सिस्टीम मध्ये? काय युनिट बघा, मासच्या ऐवजी काय, किलोग्रॅमच्या ऐवजी 50 ग्रॅम आहे. ओके, सो न्यू युनिट किंवा युनिट इन न्यू सिस्टीम इज 50 ग्रॅम पर किंवा
रेस टू -3 म्हणजे किलोग्रॅमला कशाने रिप्लेस केलंय 50 ग्रॅमला आणि लेंथ मीटरच्या ऐवजी काय लिहिलंय 25 सेंटीमीटर. बघा डायमेन्शन तेच आहेत, मासचं युनिटची फर्स्ट पॉवर आणि लेंथच्या युनिटची -3 पॉवर. आर यू गेटिंग दिस? सो नवीन सिस्टीम मधलं युनिट हे 50 ग्रॅम 25 सेंटीमीटर रेस टू -3. ओके, आता याला युनिट म्हणायला तुम्हाला थोडंसं विचित्र वाटतंय, पण मे बी याला असं काहीतरी म्हणूयात, अल्फा बीटा रेस टू -3 हे नवीन युनिट आहे. अल्फा म्हणजे काय 50 ग्रॅम, बीटा म्हणजे काय 25 सेंटीमीटर. ठीक आहे, बरं. आम्हाला विचारलंय की SI सिस्टीम मध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू 128 आहे, तर आपल्या नवीन सिस्टीम मध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू किती असेल? समोर बघा, युनिट आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू यांच्यात काय रिलेशनशिप असतं? ओके, हा एक सोपा वर्किंग रूल मी तुम्हाला सांगतो. N1U1 इक्वल टू N2U2 म्हणजे काय? N म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू, U म्हणजे युनिट, N2 म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू इन सेकंड युनिट, U2 इज युनिट. फॉर एक्झाम्पल, व्हेन आय राईट 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. बघा, मीटर आणि सेंटीमीटर हे U1 U2 युनिट आहेत दोन सिस्टीम मधले. N1 N2 या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत, इकडे 1 असेल तर इकडे किती होते 100. जर युनिट छोटं झालं तर न्यूमेरिकल व्हॅल्यू वाढते. ओके, म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. बरोबर की नाही? युनिट जर आपण छोटं घेतलं तर न्यूमेरिकल व्हॅल्यू मेजरमेंटची वाढते या पद्धतीनं. सो मॅथमॅटिकली काय म्हणता येतं आपल्याला? N1U1 इक्वल टू N2U2. कायम लक्षात ठेवा, MCQ सोडवताना हा फॉर्म्युला खूप कामात येतो. बरं, आता आपल्या सिस्टीम मध्ये युनिट काय होतं? न्यूमेरिकल व्हॅल्यू काय होती? 128 आणि युनिट काय होतं? किलोग्रॅम मीटर रेस टू -3. या नवीन सिस्टीम मध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू काय माहिती नाही, काय घेऊयात आपण? x. आणि युनिट काय? हे युनिट आहे 50 ग्रॅम 25 सेंटीमीटर रेस टू -3. डू यू एग्री? कळतंय काय नक्की? बरोबर आहे, असं व्हॅल्यू येते. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? x. जेई मेनचा क्वेश्चन आहे, बरोबर आहे. करेक्ट आन्सर विल गिव यू +4 मार्क्स, रॉंग आन्सर विल टेक -1. बरोबर आहे. सो वेळ घेऊन करायचा क्वेश्चन आहे. करेक्ट, टेक युअर टाइम. सो 128 किलोग्राम पर मीटर क्यूब इज इक्वल टू x 50 ग्रॅम 25 सेंटीमीटर रेस टू -3. हे युनिट कुठून लिहिलं? याच्यावरनच लिहिलं. किलोग्राम मासचं युनिट इज रिप्लेस्ड बाय युनिट ऑफ मास, लेंथ युनिट इज रिप्लेस्ड बाय युनिट ऑफ लेंथ. बरं, मग x काय येईल? बघा, 128 किलोग्रॅम मीटर रेस टू -3. मग सारखंच करतोय, हे डिवाइड होईल 50 ग्रॅम इंटू हा क्यूब जर केला 25 रेस टू -3. बरोबर आहे. आणि हे काय? सेंटीमीटर रेस टू -3. डू यू एग्री? 25 रेस टू -3 सेंटीमीटर रेस टू -3, किंवा हे असंच लिहूयात थोड्या वेळासाठी 25 सेंटीमीटर रेस टू -3. बरं, इथे किलोग्रॅम आहे, इथे ग्रॅम आहे. सो अर्थातच या किलोग्रॅमचे मी काय करणार आहे? ग्रॅम करणार आहे. कॅल्क्युलेशनला मी घाबरणार नाही. किलोग्रॅमचे ग्रॅम किती होतात? 10⁻³ ग्रॅम. मीटर रेस टू -3. मीटरचे मला सेंटीमीटर करायचे. एका मीटरचे किती सेंटीमीटर होतात? 10⁻². पॉवर रिटेन केल्या बघा. रेस टू -3 इथं रेस टू -3 तसाच ठेवला. हा 50 ग्रॅम, अरे हो की नाही, 25 सेंटीमीटर रेस टू -3. इज इट ओके? चालेल का? बघा, आता इथे रेस टू -3 कॉमन दिसतं का रे तुम्हाला? करेक्ट. कॅन यू इझिली सी दिस? इथे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होणार आहे. ओके, इथे हे कसं लिहिता येईल? हा 10⁻² सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे.
आणि हा किती आहे 25 सेंटीमीटर. दोघांच्याही पॉवर सेम आहेत. सो इथे बघा a रेस टू m अपॉन b रेस टू m असं लिहिता येतं का? बरोबर आहे. सो हिअर हे डिव्हिजन कसं लिहिता येईल? 100 सेंटीमीटर बाय 25 म्हणजे 4 सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल होईल. काय राहणार आहे? 4 रेस टू मायनस 3. काय राहणार आहे? 4 रेस टू मायनस 3. सो बेटा हे काय येणार आहे? व्हॉट इज एक्स देन? बरं इथे दिसणार नाही म्हणून थोडंसं इथे लिहितो. लिहून झालंय तुमचा क्वेश्चन. ऑप्शन्स ठेवतो असेच. बरोबर आहे. व्हॉट इज एक्स? एक्स इज इक्वल टू 128 इंटू 10 रेस टू 3. 100 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर काय येईल? 4 रेस टू मायनस 3 डिवायडेड बाय 50. इज इट ओके? बरोबर बोलतोय. सो बेटा हे असं होईल. एक्स इज इक्वल टू 128 10 रेस टू 3 म्हणजे 1000 आहे. 1000. हा 4 रेस टू मायनस 3 खाली आला तर 4 रेस टू प्लस 3 होईल. म्हणजे किती होईल? 4 रेस टू प्लस 3. डू यू एग्री? हा खाली आला तर काय होईल? 4 रेस टू प्लस 3. व्हॉट इज 4 रेस टू प्लस 3? 64. ओके. फक्त कॅल्क्युलेशनला घाबरू नका. 50. 4 cube is 64. So what will happen? 64 2 जा 128. हे कॅन्सल होईल. बरोबर आहे. So 2 into 100 200 divided by 5. So x will be equal to 40. काली न्यूमेरिकल व्हॅल्यू x my dear friend will be equal to 40. What is numerical value of x? 40. So त्या नवीन सिस्टीम मध्ये ती जी डेन्सिटी आहे आपल्या SI सिस्टीम मध्ये 128 होती. नवीन सिस्टीम मध्ये तिची व्हॅल्यू काय येईल? 40. एग्री? बघा हे क्वेश्चन घेण्यामागचा उद्देश काय होतं की आपण हे नावं ऐकलेत ना, सीईटी, नीट, जेई मेन. बरोबर आहे. आणि ह्या परीक्षा जेईच्या परीक्षा थोड्याशा अवघड समजल्या जातात. आता जेव्हा मी म्हणतो जेईची परीक्षा थोडीशी अवघड आहे, अवघड म्हणजे काय तर तिथे क्वेश्चन आत्तापर्यंत केलेल्या क्वेश्चनपेक्षा थोडा लेंदी आला. बरोबर की नाही? त्यांनी SI आणि CGS मध्ये रिलेशन नाही विचारलं. त्यांनी म्हटले की SI सिस्टीम मध्ये युनिट डेन्सिटी 128 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. एक नवीन सिस्टीम तयार केली जिथं मासचं युनिट 50 ग्रॅम होतं, लेंथचं 25 सेंटीमीटर होतं, डेन्सिटी किती? अशा क्वेश्चनसाठी एक वर्किंग रूल, सिम्प्लिफाईड फॉर्म्युला. ओके. हा फॉर्म्युलाही मला शिकवायचा होता, त्यासाठी हा क्वेश्चन घेतलाय. काय फॉर्म्युला आहे? N1U1 इक्वल टू N2U2. लक्षात राहील? करेक्ट. सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर दिस टाइप ऑफ क्वेश्चन. क्वेश्चन समजला असेल, फील हॅपी अबाउट युअर सेल्फ की तुम्ही आज 2019ला जेईच्या परीक्षेत फिजिक्सला 4 मार्काला येणारा प्रश्न तुम्हाला समजला. ठीक आहे. अर्थातच नुसता प्रश्न समजला म्हणजे मार्क मिळतील असं नाही. आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवण्याची. ठीक आहे. एक क्वेश्चन देऊ तुम्हाला होमवर्कला मग. बरं, मला वाटतं आज होमवर्कला ऑलरेडी 2 क्वेश्चन्स दिलेत. बरोबर आहे. एक MCQ या पद्धतीचा मी ॲड करतो. ओके. करायचा प्रयत्न करा. ओके. नाही आला तर अर्थातच आपण सोडवणार आहोत. लेक्चरची समरी काय आजच्या काय काय शिकलो आपण? युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हा पार्ट आपण डिस्कस करायला घेतला. आपल्याला हे समजलं पहिला यूज डायमेन्शनल ॲनालिसिसचा काय? टू व्हेरीफाय द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. फिजिक्समधलं कुठलंही इक्वेशन करेक्ट असण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ते डायमेन्शनली होमोजिनियस असायला लागतं. त्यावरचे क्वेश्चन्स बोर्ड एक्झामला येणारे, एंट्रन्स एक्झामला येणारे. दुसरं, टू ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम क्वांटिटी अंडर डिफरंट सिस्टीम. ठीक आहे. एक न्यूमेरिकल MCQ मी तुम्हाला देतो हे आत्ता सोडवलेल्या क्वेश्चनच्या टाईपचा. ठीक आहे. करा. सो दिस इज युअर होमवर्क MCQ. Imagine a system of unit in which unit of mass is 10 kilogram, unit of length is 1 kilometer and unit of time is 1 second. Then
1 जूल एनर्जी इन SI सिस्टीम इज इक्वल टू डॅश डॅश इन न्यू सिस्टीम. नवीन सिस्टीममध्ये मासचं युनिट 10 किलोग्रॅम आहे आणि लेंथचं युनिट 1 किलोमीटर आहे. तर या नवीन सिस्टीममध्ये 1 जूल एनर्जीची व्हॅल्यू किती होईल? ऑप्शन समोर आहेत तुमच्या. ठीक आहे. काय हिंट आहे? तीच हिंट आहे परत. N1U1 इज इक्वल टू N2U2. इथे युनिट 1 जूल आहे. हा एक्स काढायचा आहे. नवीन सिस्टीम मधलं युनिट काय? बघा या जूलचा फायदा नाही आहे लिहून. ओके, कारण आपल्याला इकडे किलोग्रॅम किलोमीटर असलं काय काय लिहायचं आहे. सो इथं जूल लिहून नाही चालणार. बरोबर आहे. ओरिजिनल युनिट जूल हे नाव आहे फक्त आहे ना, ते लिहायला लागेल. एवढी हिंट मला वाटतं पुरेशी आहे. ओके, तुम्ही घरी ट्राय करा. हा एक्सपर्ट लेवल क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा आपण जे साधे व्हेरिफिकेशनचे क्वेश्चन्स घेतले ते सरळ साधे सिंपल क्वेश्चन होते. हा जो क्वेश्चन आहे हा एक्सपर्ट लेवलचा क्वेश्चन आहे. सो मला वाटतं होमवर्कला मी तुम्हाला साधारणतः 3 ते 4 क्वेश्चन्स दिलेत. ओके, तुम्ही स्वतः ट्राय करा. ओके, डायमेन्शनल ॲनालिसिस पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करणार आहोत. इथे थांबू आज.